बंद करा कामगिरी, शोरूमला लॉक कर. त्याला आता तो त्याला बोलवलं तो येतोय काय ते समोरासमोर आपण केलं तर त्यालाही बरं होईल आम्हालाही बरं होईल. गाडी विकली त्यांचा संबंध संपला. हे सर्व्हिस टीम त्यांचं म्हणणं असं आहे की गाडीचा थोडा तरी आवाज येतो. मला माहिती तुम्ही तुम्हाला तो महिनाभर जॉबला सुट्ट्या जातात त्या ते नुकसान होतच आहे. वस्तू EMI पण भरायचं आज देणार असेल तर तुमचं सर्व्हिस सेंटर बंद करायचं. मग मी पाहिजे तर आम्ही लिगल तुम्ही कायदेशीर जाऊ आम्ही. तुम्ही त्याला मानसिक त्रास देत आहेत. त्याला मानसिक त्रास होतोय. तो कामधंदा टाकून तो काय फक्त गाडीच्या मागे लागणार आहे का? तुमच्या मॅनेजरने जॉब कार्ड नाही बनवले त्याच्या अर्थ त्याच्यात तुमच्या याच्यात एंट्रीमध्ये 2च एंट्री दिसणार. 7 ते 8 वेळा तो सर्व्हिसला आहे. तुमच्या शोरूमला सर्व्हिस सेंटरला कॅमेरे नाहीये. त्याच्या अर्थ तुमचा मॅनेजर पण चुकीचा आहे. हा मग 2-3 दिवसासाठी त्याला गाडी द्या दुसरी. प्रोव्हिजन नाही मग सर्व्हिस सेंटर बंद करा. मग आम्हाला माहिती ना तुमची पोरं इकडनं सर्व्हिस सेंटर आम्ही शोरूम बंद करतो. हा मग तुम्ही त्याला म्हणते कशी येते ना तुम्ही मला एक सकाळ 7 ते 8 वेळा गाडी आली. तुम्हाला मला एक क्लिअर करा 7 ते 8 वेळा गाडी आली तुमच्या शोरूम याला सर्व्हिस सेंटरला तर त्याचे जॉब कार्ड किती बनले पाहिजेत? 2 वेळा नाही साहेब 7 ते 8 वेळा आले. 7 ते 8 वेळा तरी शोरूमला गाडी आली. जगदीश तुमच्या मॅनेजरला विचारा किती वेळा आले सांग. किती वेळा खरं खरं सांग. आणखी आहे तिथे किती वेळा गाडी आणली ते खरं खरं सांग. तरी गाडी वेळेसाठी जास्त दिवस तो जास्ती दिवस नाही जास्त वेळ आलाय. किती वेळा आलाय तो सांग ना शोरूमला. $2 कसे का बोलू शकतो तुम्ही? OTP गेल्यानंतर तुम्ही इथे येतो ना. त्रास देणार असेल तर तुमचं सर्व्हिस सेंटर बंद करायचं. मग मी पाहिजे तर आम्ही लिगल काय करायचं तुम्ही रिप्लेस गाडी पाहिजे. महिन्याभरात जर गाडीला एवढे प्रॉब्लेम येत असेल तर ते येणाऱ्याच वर्षभरात ती गाडी राहील. आम्हाला गाडी रिप्लेस करून पाहिजे बस. आता तुम्ही काय करायचं तुम्ही सेल्सवाले बघा आणि सर्व्हिसवाले बघा. गाडी इकडून हलणार नाही. आता आम्हाला गाडी लवकरात लवकर त्या मुलात जो जॉबला जातो त्याला जॉबला जाण्यासाठी गाडी लागते. आम्हाला रिप्लेस गाडी पाहिजे. आता तुम्ही बघा काय करायचं किती दिवसात त्याला रिप्लेस करून देणार. आम्ही ती गाडी होणार नाही. गाडी गाडी रिप्लेसमेंट पाहिजे आम्हाला गाडी पाहिजे. गाडी जोपर्यंत भेटत नाही ना सर्व्हिस सेंटर पण काय उत्तर द्या फक्त. मोबाईल तो ऑटोमोबाईल केंद्र तरी काम बंद करा. तुझं बंद करा कामगिरी, शोरूमला लॉक कर. आता घे पुढाला शोरूम. आणि तुला सांगतो बघ एकाचा हा जर व्हिडिओ वाढत आला ना तर इकडे सोमवारपासून ना 10 जण उभे राहतील. लक्षात ठेव. आणि हा व्हिडिओ व्हायरल होणार 100%. लाव चल बंद कर. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नदीम शेख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर शहर उपाध्यक्ष. आज आम्ही ओला या इकडे आले होते. ओला कंपनी याच्यामध्ये इकडे आपल्याकडे एक तक्रार आली होती. तो ग्राहक आहे त्यांनी गाडी घेतली होती महिन्याबरोबर. त्या गाडीमध्ये एवढा प्रॉब्लेम आहे का तो सॉल्व्हच होत नाही आणि टेक्निकल टीम नुसते त्याला फिरवत आहे. 8 महिन्याभरात जर तो 8 फेऱ्या जर या दुकानात मारत असेल सर्व्हिस सेंटरला मग ती गाडी काय कामाची नाहीये. आम्ही त्यांना सरळ सांगितलंय आम्हाला गाडी रिप्लेसमेंट पाहिजे. जर समाधान होत नाही तोपर्यंत ओला सर्व्हिस सेंटर उघडायचं नाही. नाहीतर मग काचा फुटल्या त्याची जबाबदारी यांची असणार आहे, आमची नाही.